शुभविवाह या मालिकेच्या 24 नोव्हेंबरच्या भागामध्ये भूमी सांगत असते, हे बघ, हे सगळं तू कुणाच्या सांगण्यावरून केलेस हे लवकरात लवकर सांग. पौर्णिमा म्हणते, मी सांगितलंय ना की हे सगळं मी माझ्या स्वतःसाठी केलेलं आहे. मला कुणीही 10 वेळा प्रश्न विचारून माझं मत बदलू शकत नाही. यावरती भानुशाली वकील म्हणतात, भूमी मॅडम, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की गुन्हेगाराच्या तोंडून सत्य वदवून घ्यायचं असेल तर ते तुमचं एकट्यांचं काम नाहीये हो. त्यासाठी पोलीस लागतात आणि पोलिसांची ओळख असणारी माणसं लागतात. बरं झालं तुम्ही मला घेऊन आलात ते. आता ना मी पोलिसांना फोन करतो, पोलिसांना फोन करून त्यांना इथे बोलवून घेतो. मग या मॅडम त्यांच्याच तोंडून कसं काय सांगत नाहीत ते बघूया आपण, असं म्हणत भानुशाली वकील आता डाव टाकतात. भूमीच्या मदतीसाठी ते मुद्दामच आलेले असतात. पण पौर्णिमा तितकीच अगदी माजोरडी असते. ती त्यांना उत्तर द्यायला तयारच असते. नीलांबरी सांगत असते, पुन्नो, तुला जे माहिती आहे ते सगळं सांग. या सगळ्यामध्ये तू एकटी का अडकते आहेस? भूमी म्हणते, एवढी हिला अक्कल असती ना तर हिने हे केलंच नसतं. एक लक्षात ठेव, या सगळ्यामध्ये करणारा गुन्हेगार बाजूला राहतोय आणि तुला या सगळ्यामध्ये अडकवलं जातंय. वेळीच सावध हो. स्वतःला एकटीला शिक्षा करण्यापेक्षा जे काही खरं आहे ते सांग, असं म्हणत आता इकडे भूमी पौर्णिमाला नीट सांगत असते. पौर्णिमा म्हणते, तुम्ही कुणाला फसवताय? इतका कायदा मला पण कळतो. पोलिसांना बोलवून माझ्याबद्दल तुम्ही काय सांगणार? माझ्या विरुद्ध कोणताही तुमच्याकडे पुरावाच नाहीये. स्वतःला जास्त शहाणे समजू नका. आणि हे वकील साहेब, पुरावा असल्याशिवाय कोणीही काही करू शकत नाही. आणि त्याच दिवशी मला माहिती होतं ना की ते प्रॉपर्टीचे पेपर आईंनी फाडून टाकले. मग प्रॉपर्टीचे पेपर सहीचे जर फाडलेले आहेत तर मात्र मला शिक्षा करणार कोण? माझ्या विरुद्ध पुरावा नसताना. आणि मला तुमच्याशी बोलायला वेळ नाही, निघते मी, असं म्हणत पौर्णिमा पर्स घेऊन तोऱ्यात निघते. त्यावेळेला भानुशाली वकील म्हणतात, तुम्हाला काय वाटलं आम्ही तुमचा इथे फॅमिली ड्रामा बघायला आलोय का? म्हणजे मला काही कामधामं नाहीत, वकिली टाकून मी इथे मुद्दाम आलोय का? अहो, काहीतरी बघा आमच्याकडे आहे ते आणि मग विचार करा जायचं की नाही, असं म्हणत आपल्या बॅगमधून तेच पेपर जे रागिणीने फाडलेले असतात, ते भूमीने जोडून ठेवलेले असतात, तेच पेपर आता भानुशाली वकील काढतात आणि भूमी ते पेपर आता पौर्णिमाच्या समोर धरते. पौर्णिमा म्हणते, हे पेपर तर आईने फाडले होते ना. भूमी म्हणते, जे पेपर आत्यांनी माझ्यासमोर फाडले ना ते मी चिटकवले. त्यावेळेला महाजनांचं नाव खराब व्हायला नको, आत्यांचा शब्द मोडायला नको, म्हणून मी गप्प बसले आणि काही बोलले नाही. तुला पोलिसांच्या ताब्यात दिली नाही, पण पुरावा म्हणून मी ते फाडलेले पेपर जोडलेत, हे बघ. आणि दुसरा पुरावा अजून एक आहे, माझ्या सह्यांची जी प्रॅक्टिस केली होतीस ना ती वही सुद्धा माझ्याकडे सुखरूप आहे. हे 2 पुरावे तुला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी पुरेसे आहेत पौर्णिमा. आता मात्र पौर्णिमा गडबडते. भूमी तिच्या खाडकन एक थोबाडीत लावून देते आणि तिला सांगते, पौर्णिमा, आता तरी जे सत्य आहे ते सांग. तू एकटी याच्यामध्ये अडकशील. नीलांबरी म्हणते, हो पुन्नो, अगं खरं आहे ते सगळं बोल, नाहीतर तुला एकटीला जेलमध्ये जावं लागेल आणि ती व्यक्ती नामानिराळी राहील. आता पौर्णिमाकडे कोणताही पर्याय नसतो. आता तिला सत्य सगळं बोलायला लागतं. भानुशाली वकील सगळं रेकॉर्ड करायला लागतात. आणि त्याच वेळेला पौर्णिमा काही बोलत नाही म्हटल्यावर ती भानुशाली वकील पुन्हा पोलिसांना बोलवण्याची ऍक्टिंग करतात. पौर्णिमा म्हणते, नाही, मी सगळं सत्य सांगते. आता पौर्णिमा सगळं सत्य सांगत असते. तोपर्यंत रागिणी आता रघुच्या घरापर्यंत पोहोचलेली असते. रघुला मारण्यासाठी सज्ज झालेली असते. मग तोपर्यंत पौर्णिमाचं रेकॉर्डिंग सुरू होतं. पौर्णिमा सांगत असते की या सह्या करण्यासाठी फक्त मला रागिणी पटवर्धन यांनीच सांगितलं होतं. त्यांनी स्वतः पेपर बनवून आणले, मला सह्यांची प्रॅक्टिस करायला सांगितली आणि माझ्याकडून सह्या करून घेतल्या. आणि ज्या वेळेला ही गोष्ट उघडकीला आली किंवा भूमिताईने ते पेपर पाहिले तर मला धमकी दिली आणि धमकी देऊन सगळा आळ मला स्वतःवरती घ्यायला सांगितला. माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता. मी एक चूक करून फसले होते, त्यामुळे पुढची चूक मला टाळण्यासाठी हे मला करायलाच लागलं. सगळा आळ मी स्वतःवरती घेतला होता. आणि हो, रागिणी पटवर्धन इतके वर्ष आकाशला चुकीच्या गोळ्या देत होत्या. त्याला वेडं बनवण्याचं काम हे रागिणी पटवर्धन यांनीच केलेलं आहे. आणि ज्या वेळेला गोळ्यांची गोष्ट समोर आली, भूमिताईला समजली, तेव्हा रघु काकांवरती आळ घेण्यासाठी सुद्धा रागिणी पटवर्धन यांनीच सगळं कारस्थान केलं होतं. आईंनी मला सांगितलं की रघु काकांच्या खोलीमध्ये गोळ्या ठेवायच्या आणि रघु काकांना या सगळ्यामध्ये अडकवायचं. मग रघु काकांच्या खोलीत गोळ्या सापडल्यावरती रघु काकांना घराबाहेर काढण्यासाठी सुद्धा रागिणीने सांगितलं, असं म्हणत चक्क आता खडा न खडा माहिती पौर्णिमा सगळी सांगायला लागते. आणि आता भूमीच्या रागाचा पारा चढतो. पौर्णिमा सांगते, या सगळ्यामध्ये मी फक्त प्याद म्हणून उपयोगाला आले होते, माझा या सगळ्याशी काही संबंध नाहीये, मला माफ करा, मला माफ करा, असं म्हणत पौर्णिमा माफी मागायला लागते. भूमी उठते आणि म्हणते, अगं निर्लज्ज मुली, तुझ्या धीराच्या जीवाशी इतके वर्षानुवर्ष खेळ चालला होता आणि हे तुला माहिती होतं, तरी सुद्धा तू गप्प बसलीस. आपल्या बहिणीच्या नवऱ्याला वेडं बनवण्यासाठी इतकं सगळं कारस्थान चाललंय आणि तू गप्प बसलीस.
तुला एकदाही मला सांगावं असं वाटलं नाही? आकाशच्या जीवाशी खेळणाऱ्या आत्यांचं तुला शब्द उलगडा असं वाटलं नाही? प्रॉपर्टीसाठी पैशासाठी तू इतकी हपापलेली होतीस? असं म्हणत आता इकडे भूमी पौर्णिमाला जाब विचारत असतानाच भूमीला आता प्रशांतचा कॉल येतो. प्रशांतचा कॉल आल्यावरती भूमीला समजतं की रागिणी ही रघु काकांच्या घरापर्यंत अखेर पोहोचलेली आहे. आपल्या ट्रॅपमध्ये सावज आता अचूक अडकलेला आहे हे भूमीला समजल्यावरती भूमी भानुशाली वकिलांना इशारा करते आणि आता रागिणी तिकडे गेलेली आहे, मला पोहोचायला पाहिजे असं म्हणत तडक दोघं जण तिकडून निघतात. तोपर्यंत रागिणी आता रघुच्या रूम मध्ये आलेली असते आणि आता ती म्हणते, रघु माझ्या दादाचा प्रामाणिक कुत्रा न तू, पण तुला न इतकी खुमखुमी आहे सत्य सांगायची की इतके वर्ष ते मृत्यूपत्र जपवून ठेवलंस आणि मला देण्याचं काम नाही तुला करता आलं, ते भूमीला द्यायला गेलंस. रघु, या केलेल्या चुकीची तुला शिक्षा मिळणारच. तू दादाचा इमानी कुत्रा आहेस तर त्याच्याकडेच तुला पोहोचवायला पाहिजे ना रघु. तू जिवंत राहून काय करणार? माझी वाट लावण्याचंच काम केलंस ना आणि त्या भूमीची मदत केलीस ना. रघु, तुला जगण्याचा काही अधिकार नाहीये. असं म्हणत रघुला मारण्यासाठी रागिणी आपला हात पुढे करते आणि तेवढ्यात भूमी येऊन तिचा हात वरचेवरती पकडते. आता आपला सगळा खेळ संपलाय. भूमीने आपले रंगे हात पकडले. रागिणीच्या पायाखालची जमीनच सरकते. तरी सुद्धा शेवटचा प्रयत्न करण्यासाठी रागिणी म्हणते, अगं भूमी तू इथे? भूमी म्हणते, आत्या बस झालं, हा तुमचा ना नाटकीपणा बंद करा. रघुकाकांना मारण्यासाठी तुम्ही इथे आलात ना, मला समजलेलं आहे. आणि ज्या बाईला आपल्या भाच्याच्या जीवावरती उठण्यापासून तिला काही वाटलं नाही तर एका नोकराची काय किंमत असणार? याच्यावरती रागिणी म्हणते, अगं भूमी मला कळलं होतं की रघुची तब्येत बरी नाहीये म्हणून त्याला बघायला आले मी. यावरती भूमी म्हणते, आत्या बास करा. म्हणजे इतकं सगळं समोर आल्यावरती पण तुम्ही किती खोटं बोलाल ना याच्यावरती मी नाही आता विश्वास ठेवू शकत. म्हणजे मी इतकी पण मूर्ख नाहीये की रघुकाकांना मारण्यासाठी तुम्ही हात पुढे केलेत आणि त्यानंतर तुम्ही जे एक्सप्लेनेशन द्याल ते मी ऐकेन असं वाटलं? रागिणी विचार करते, अरे देवा, म्हणजे हे काय चाललंय? हिला सगळं खरं समजले की काय? भूमी सांगत असते, आत्या बास झालं, अजून किती खोटं बोलाल? किती खोटं बोलाल? समोर धादांत खरं असताना खोटं बोलायला लाज नाही वाटत? रागिणी म्हणते, अगं भूमी असं काय करतेस? मला समजलं होतं की रघुला तब्येत बरी नाहीये, त्याच्यावरती हल्ला झालाय, मी बघायला फक्त आले होते. हे बघ मी फक्त बघत होते. आता रागिणीचा हात धरत भूमी म्हणते, आत्या बास झालं, आता हे खोटे नाटे धंदे तुम्ही बंद करा. रघुकाकांना मारण्यासाठी इथे आलात मला माहिती आहे. आता रात्र भूमी एवढं सगळं बोलते म्हटल्यावरती आपल्या डिफेंसमध्ये रागिणीला काहीतरी बोलायलाच हवे ना. रागिणी म्हणते, भूमी अति झाले हा तुझं, म्हणजे मी ऐकून घेते तर तू मला काहीही बोलत सुटशील का? याच्यावरती भूमी म्हणते, आत्या अति माझं नाही झालेलं आहे, अति तुमचं झालेलं आहे. या सगळ्यामध्ये तुम्ही आता जे काही करताय ना ते सगळं उघडकीला आलंय. रागिणी म्हणते, बघ भूमी तू माझ्यावरती असे आरोप करू शकत नाहीस. मी रघुला बघायला आले होते, दुसरं मी काही नाही केलेलं आहे. रागिणी म्हणते, आत्या बास झालं, या सगळ्यामध्ये तुमचे सगळे प्लॅन आता समोर आलेले आहेत. बास झालं. याच्यावरती रागिणी म्हणते, अगं रघुच्या जीवाला धोका होता, त्याच्या मागावरती गुंड आहेत, त्याला मारण्यासाठी गुंड आहेत, त्यामुळे मी त्याला बघायला आले होते. याच्यावरती भूमी म्हणते, आत्या रघुला मारायला गुंड तुम्हीच तर पाठवले होतेत ना आत्या, काय सांगताय तुम्ही? बास झाला तुमचा हा ड्रामा. याच्यावरती रागिणी म्हणते, भूमी तू माझ्यावरती आरोप करतेस? अगं ज्या घरासाठी मी इतकं केलं त्या घरातील माणसांना मारण्यापर्यंत मी मजल करेन? भूमी का अशी वागतेस माझ्याशी? भूमी म्हणते, आत्या बास झालं, गुंडांना पण तुम्हीच पाठवलं होतं रघुकाकांना मारण्यासाठी, हे आता कबूल करा. कारण तुम्ही जो फ्रॉड केलायत ना त्याच्या विरुद्धचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. मी ज्या वेळेला जुन्या फाईल मागवल्या त्या सगळ्या डिलीट करून अभिजितला वाचवण्यासाठी तुम्ही सगळा डाटा करप्ट केलात आणि ते सगळं मला माहिती आहे. रेकॉर्ड रूम मधली तुम्ही ते पान सुद्धा फाडलं, तुमचं नाव समोर नको यायला. आणि अजूनही खूप मोठा पुरावा म्हणजे पौर्णिमाने आपला गुन्हा कबूल केलाय. पौर्णिमाने सगळं सत्य सांगितलेलं आहे की तुम्हीच तिला हे करायला लावलं. इतकंच नाही तर आकाशच्या गोळ्या बदलण्यापर्यंत तुम्ही जे काही केलं ना ते सगळं पौर्णिमाने सांगितलंय. रागिणी आत्या, आत्ता तुम्हाला माफी नाही. तुम्ही कितीही हातपाय जोडलेत ना तरी तुमची कारस्थानं समोर आले, तुम्हाला मी किंचित माफ करणार नाही. आणि आता सगळ्यात आधी घरच्यांच्या समोर घरच्यांना आधी हे सगळं दाखवणार, पौर्णिमाचा व्हिडिओ दाखवणार, तुमची सगळी कारस्थानं दाखवणार आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला तुम्हाला नेणार. आधी घरचे आणि मग पोलीस, या सगळ्यांच्या समोर तुमचा पडदा मी फाश करणार. आत्या तुमचा खेळ संपलाय. अभिजितला जेलमध्ये पाठवून तुम्हाला वाटलं
वाटलं की तुम्ही सुखरूप सुटाल, पण या सगळ्याच्या मेन सूत्रधार तुम्ही आहात हे मला समजलंय. रघुकाकांना अडकवण्यापासून आकाशला चुकीच्या गोळ्या देण्यापर्यंत, रघुकाकांना मारण्यापर्यंत, आकाशला मारण्याचा प्लॅन करेपर्यंत सगळे माझ्या हातात पुरावे आलेले आहेत. आता आधी आजींसमोर आणि मग पोलिसांसमोर सगळा पर्दाफाश होणार. आत्या तुमचा खेळ संपला. अखेर आता रागिणीचा खेळ खरंच संपलेला असतो. भूमीने पोलिसात रागिणीला द्यायला निघालेली असते. आता पुढील मालिका पाहायला फार रंजक ठरणार असते.